सावर्डे येथे द्राक्षबाग पेटवली, अज्ञाताचे कृत्य, 20 लाखाचे नुकसान। सावर्डे गावात शेतकऱ्याची द्राक्षबाग अज्ञाताने पेटवले, 20 लाखांहून अधिक नुकसान। तालुक्यातील सावर्डे या गावातील फुटकाघाणा या परिसरातील सुवर्ण दिलीप पाटील यांची 1 एकर द्राक्षबाग शनिवारी अज्ञाताने पेटवली। या आगीत त्यांचे 20 लाखांहून अधिकचे नुकसान झाले आहे। घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व हळहळ व्यक्त होत आहे। सुवर्ण पाटील यांच्या बागेत अंदाजे 3 ते 3.5 हजार पेटी द्राक्षे तयार अवस्थेत होती। मात्र अज्ञाताने लावलेल्या या आगीत द्राक्षाचा संपूर्ण माल, ठिबक सिंचन व्यवस्था, द्राक्षांची झाडे तसेच बागेच्या काट्या जळून खाक झाल्या आहेत। द्राक्ष बागेचे मालक राहुल दिलीप पाटील हे एका मार्केटिंग कंपनीत कार्यरत असून कामानिमित्त ते गुजरातला गेले होते। बागेवर मालक नसल्याची संधी साधूनच हे कृत्य करण्यात आले असावे असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे। यावर्षी द्राक्षबागेची छाटणी 15 ऑक्टोबर 2025 रोजी घेण्यात आली होती। बागेत अनुष्का या जातीची 1450 झाडे असून प्रत्येक झाडावर 20 ते 25 घड लागले होते। यामधून साधारणतः 3500 ते 4000 पेटी दर्जेदार द्राक्षाचे उत्पादन अपेक्षित होते। माल अतिशय चांगला येत असतानाच अचानक घडलेल्या या घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। या घटनेची माहिती मिळताच गावातील व परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। मेहनतीने फुलवलेली द्राक्षबाग एका क्षणात नष्ट झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। संबंधित यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी पाहणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरी वर्गातून होत आहे। महाराष्ट्र मराठी न्यूज, सावर्डे। महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा। महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट रहा।